हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे महाट्रान्सको LDC चे एक्झाम डेट बद्दल बोलणार आहे की एक्झाम डेट जी आहे ती आपली आहे 1 ऑगस्ट. ठीक आहे, 1 ऑगस्ट 2025 ला LDC ची एक्झाम होणार आहे. त्याचं नोटिफिकेशन आज सगळ्यांना मेल थ्रू आलेलं असेल. महाट्रान्सकोच्या वेबसाईटवर अजूनपर्यंत नोटिफिकेशन आलेलं नाही आहे. ठीक आहे, आज जे आहे ते आपण आपल्याजवळ आता 1 ऑगस्टला एक्झाम आहे, तर 6 दिवस आपल्याजवळ आहे. तर 6 दिवसामध्ये मी तुम्हाला इथे 3 इम्पॉर्टंट MCQचे क्वेश्चन्स मीनचे मिक्स क्वेश्चन्स आहे आपल्याजवळ आणि 3 एक्सपेक्टेड क्वेश्चन्स म्हणजे असे टोटल 6 व्हिडिओज तुमच्यासाठी मी बनवणार आहे अकाउंट्सचे, ज्याचे करून तुम्हाला प्रॅक्टिस सुद्धा होऊन जाईल. ठीक आहे, तर इथे जो आहे तो आपण आज फर्स्ट इम्पॉर्टंट MCQ सॉल्व करत आहे, जो आहे आपण इम्पॉर्टंट MCQ 1 मिक्स जो राहणार आहे तो. ठीक आहे, याच्या आधी पण आपण जेव्हा पण लास्ट एक्झामचं डेट आली होती तेव्हा पण आपण MCQज बघितले होते. इम्पॉर्टंट जे मॉक पेपर वाईजच आहे त्याची प्लेलिस्ट सुद्धा मी तुम्हाला दिलेली आहे. ती प्लेलिस्ट सुद्धा तुम्ही बघू शकता, जेणेकरून तुमची आणखी चांगली प्रॅक्टिस होईल. ठीक आहे, फायनली एक्झाम डेट आलेली आहे. तर ही एक्झाम डेट आहे, ही फायनल आहे आपल्याला. तर याच्यामध्ये आता 6 दिवसामध्ये आपल्याला जितकं प्रिपेअर होईल, जितके तुम्ही मॉक पेपर सॉल्व्ह करू शकणार तितके मॉक पेपर सॉल्व्ह करा. जितका प्रॅक्टिस होईल, PDF मोस्ट ऑफ द लोकांनी घेतलेली आहे, व्हिडिओज पण खूप लोक बघत आहे. तर त्याच्याकरून तुम्ही जे सोर्स यूज करत आहे त्याचा पूर्ण युटिलाइज करा, जेणेकरून ही जी एक्झाम आहे ही तुमची क्रॅक होईल. ठीक आहे, तर आजच्या एक्झाम डेटनुसार आपण 6 दिवस इथे आणखी प्रिपरेशन करणार आहे महाट्रान्सको LDC साठी. ठीक आहे, तर चला स्टार्ट करूया आपण. क्वेश्चन 1 जो आहे, तसंच ज्यांनी सबस्क्राईब नाही केलं असेल ते सबस्क्राईब करून घ्या, कारण की 6 दिवस आहे. 6 दिवसामध्ये जे पण काही इम्पॉर्टंट एक्सपेक्टेड क्वेश्चन्स आहे ते तुम्हाला डायरेक्टली नोटिफिकेशन थ्रू मिळणार. आणि व्हिडिओला एक लाईक सुद्धा करा की मी तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आणि एक्सपेक्टेड क्वेश्चन्स पण बनवू शकणार. ठीक आहे, तर चला स्टार्ट करूया. फर्स्ट क्वेश्चन बघा. फर्स्ट क्वेश्चन आहे, अंडर द कंपनी ॲक्ट 2013 द मॅक्झिमम नंबर ऑफ पार्टनर इज अन LLP इज. कंपनी ॲक्ट 2013 नुसार LLP मध्ये भागीदारांची कमाल संख्या किती आहे? तर बघा, ऑप्शन आहे 50, नो लिमिट, 20 अँड 200. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, नो लिमिट, मर्यादा नाही. नेक्स्ट, सेकंड, अ कॉन्ट्रॅक्ट विदाउट कन्सिडरेशन इज व्हॅलिड इज विच ऑफ द फॉलोइंग केसेस. ठीक आहे, खालीलपैकी कोणत्या प्रकरणात कन्सिडरेशन नसलेला करार वैध असतो? ठीक आहे, व्हॅलिड. तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट, लव्ह अँड अफेक्शन फ्रॉम स्ट्रेंजर. सेकंड, पास्ट कन्सिडरेशन फ्रॉम अननोन पार्टी. थर्ड, नॅचरल लव्ह अँड अफेक्शन बिटवीन नियर रिलेटिव्स. अँड फोर्थ, प्रॉमिस टू पे इलिगल अमाउंट. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, नॅचरल लव्ह अँड अफेक्शन बिटवीन नियर रिलेटिव्स. जवळच्या नातेवाईकांमध्ये प्रेम आणि आपुलकी इज नॉट अ कन्सिडरेशन, मीन्स हा करार वैध असतो. ठीक आहे, नेक्स्ट, थर्ड, अ प्रोडक्ट हॅज सेलिंग ₹500, व्हेरिएबल कॉस्ट ॲट 300, फिक्स कॉस्ट ॲट 4 लाख. व्हॉट इज द ब्रेक इवन पॉईंट इन युनिट? बघा काय म्हटलं आहे, एका उत्पादनाची विक्री 500, चल खर्च 300 आणि स्थिर खर्च 4 लाख आहे. ब्रेक इवन बिंदू किती युनिट्स आहे? तर बघा, सेलिंग प्राइस आपल्याला 500 दिलेली आहे, व्हेरिएबल कॉस्ट 300 दिलेली आहे, फिक्स कॉस्ट आपल्याला 4 लाख दिलेली आहे. आता आपल्याला ब्रेक इवनचा फॉर्म्युला काय, फिक्स कॉस्ट डिवाइड बाय कॉन्ट्रीब्युशन पर युनिट. तर आता सगळ्यात पहिले कॉन्ट्रीब्युशन पर युनिट आपल्याला काढायचं आहे. तर कॉन्ट्रीब्युशन पर युनिटचा फॉर्म्युला काय, सेलिंग प्राइस मायनस व्हेरिएबल कॉस्ट, मीन्स 500 मायनस 300 मीन्स किती, 200. फिक्स कॉस्ट आपल्याजवळ 4 लाख आहे, तर 4 लाख डिवाइड बाय 200 जर आपण केले तर 2000 इथे आन्सर येईल. तर फर्स्ट आन्सर जे आहे ते काय आपलं इथे करेक्ट आहे. ठीक आहे, असे जे क्वेश्चन्स आहे हे खूपदा विचारलेले आहेत. आता जी एक्झाम झालेली आहे सिनियरमध्ये अशाच टाईपचे क्वेश्चन मोस्ट ऑफ द ॲडव्हान्स लेवलमध्ये विचारले होते. तर अशा MCQची PDF जर तुम्हाला हवी असेल तर 50 रुपीजला फॉर्म्युला अँड प्रॉब्लेम बेस्डची PDF अवेलेबल आहे. ती तुम्ही घेऊन त्याची अशी प्रॅक्टिस करू शकता. त्याच्यामध्ये पूर्ण फॉर्म्युलेज दिलेले आहे आणि पूर्ण क्वेश्चन्स पण दिलेले आहेत विथ सोल्युशन सोबत. ठीक आहे, नेक्स्ट, फोर्थ, इन ऑडिटिंग रिलायबिलिटी ऑफ एव्हिडन्स इज हायेस्ट पेन. ऑडिटमध्ये पुराव्याची विश्वासार्हता सर्वाधिक असते जेव्हा. तर बघा, ऑप्शन आहे इंटरनली जनरेटेड बाय मॅनेजमेंट. सेकंड, ओरली कम्युनिकेटेड. थर्ड, ऑप्टेन फ्रॉम थर्ड पार्टीज. अँड फोर्थ, बेस्ड ऑन इंटरनल ॲझम्पशन. करेक्ट आन्सर आहे थर्ड, ऑप्टेन फ्रॉम थर्ड पार्टीज, तृतीय पक्षाकडून प्राप्त केला असेल ते. ठीक आहे, नेक्स्ट, फिफ्थ, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ कन्सिडर्ड डीम्ड इन्कम अंडर इन्कम टॅक्स. खालीलपैकी कोणते उत्पन्न काल्पनिक उत्पन्न म्हणून समजले जात नाही? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट, फॉरफिटेड ॲडव्हान्स ऑन असेट सेल. सेकंड, अनएक्सप्लेन इन्व्हेस्टमेंट. थर्ड, कंपन्सेशन रिसिव्ड. अँड फोर्थ, इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी. तर करेक्ट आन्सर आहे फोर्थ, इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी, घर भाडे
उत्पन्न इज नॉट कन्सिडर्ड डीम्ड इनकम. Next 6. A company borrowed 10 lakh at 10% construct a building. The construction takes 6 months. How much interest should be capitalized? बघा काय म्हटलं, एका कंपनीने इमारत बांधण्यासाठी 10 लाख कर्ज घेतले, व्याज दर 10%, कालावधी 6 महिने, किती व्याज भांडवलीकरण करावे लागेल? बघा काय म्हटलेलं आहे, लोन अमाउंट दिलेला आहे 10 लाख, इंटरेस्ट दिलेला आहे आपल्याला 10%, कंस्ट्रक्शन पिरियड आहे 6 मंथ मीन्स 0.5 मीन्स हाफ इयर. ठीक आहे. आता इंटरेस्ट ऑन कॅपिटलाइज जर म्हटलं तर 10 लाखावर 10% 6 महिन्यासाठी किती येईल? 50,000. तर करेक्ट आन्सर किती येईल इथे? 50,000. नेक्स्ट 7. इन प्रोसेस कॉस्टिंग ॲबनॉर्मल लॉस इज कॅल्क्युलेटेड ॲट. प्रोसेस कॉस्टिंग मध्ये ॲबनॉर्मल लॉसचे मूल्यांकन कसे केले जाते? बघा ऑप्शन आहे 0 व्हॅल्यू, कॉस्ट पर युनिट, रिअलायझेबल व्हॅल्यू अँड नेट रिअलायझेबल व्हॅल्यू. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, कॉस्ट पर युनिट, प्रति युनिट खर्च. नेक्स्ट 8. अंडर जीएसटी ई-वे बिल इज मॅन्डेटरी इफ कन्साइनमेंट व्हॅल्यू एक्सीड. जीएसटी अंतर्गत जर मालाच्या पाठवण्याची किंमत खालीलपैकी कितीपेक्षा जास्त असेल तर ई-वे बिल आवश्यक आहे. तर बघा ऑप्शन आहे आपल्याजवळ इथे 25,000, 50,000, 1 लाख, 75,000. तर करेक्ट आन्सर येईल इथे सेकंड 50,000. ठीक आहे. नेक्स्ट 9. TDS अंडर सेक्शन 194J इज अप्लिकेबल टू. कलम 194J अंतर्गत TDS कोणावर लागू होतो? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट सॅलरी, सेकंड रेंट, थर्ड प्रोफेशनल फीज अँड 4 इंटरेस्ट ऑन सिक्युरिटीज. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, प्रोफेशनल फीज, व्यावसायिक शुल्कावर. नेक्स्ट 10th. When an auditor issue a qualified opinion, it means. ऑडिटर जेव्हा क्वालिफाईड ओपिनियन देतो त्याचा अर्थ काय? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट एव्हरीथिंग इज ट्रू अँड फेअर, सेकंड फायनान्शियल स्टेटमेंट आर मटेरियली मिसस्टेटेड, थर्ड स्टेटमेंट आर फेअर एक्सेप्टेड फॉर सर्टन मॅटर अँड फोर्थ ऑडिट कुड नॉट बी परफॉर्म. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, स्टेटमेंट आर फेअर एक्सपेक्ट फॉर सर्टन मॅटर, काही विशिष्ट बाबी वगळता विवरणे योग्य आहे. ठीक आहे. नेक्स्ट 11th. द बेसिक ऑब्जेक्टिव्ह ऑफ कॉस्ट अकाउंटिंग इज. कॉस्ट अकाउंटचा मूलभूत उद्देश काय आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट फायनान्शियल रिपोर्टिंग, सेकंड इन्कम टॅक्स कंपायलन्स, थर्ड कॉस्ट एसर्टेनमेंट अँड कंट्रोल अँड फोर्थ कॅश मॅनेजमेंट. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, कॉस्ट एसर्टेनमेंट अँड कंट्रोल, खर्च निश्चिती व नियंत्रण. नेक्स्ट 12th. टाइम ऑफ सप्लाय अंडर रिव्हर्स चार्ज इन जीएसटी इज. जीएसटी मधील रिव्हर्स चार्ज अंतर्गत पुरवठ्याची वेळ कधी मानली जाते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट डेट ऑफ इनवॉइस, सेकंड डेट ऑफ पेमेंट और इनवॉइस विच एवर इज लेटर, सेकंड डेट ऑफ पेमेंट और इनवॉइस विच एवर इज अर्लियर अँड फोर्थ डेट ऑफ डिलिव्हरी. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, डेट ऑफ पेमेंट और इनवॉइस विच एवर इज अर्लियर, पेमेंट किंवा इनवॉइस पैकी लवकरच दिनांक. नेक्स्ट 13. विच टाइप ऑफ ऑडिट इज डन सायमल्टेनियसली विथ ट्रान्झॅक्शन. व्यवहाराबरोबर एकत्रितपणे कोणता ऑडिट केला जातो? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट स्टॅच्युटरी ऑडिट, इंटरनल ऑडिट, कॉन्करंट ऑडिट अँड टॅक्स ऑडिट. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, कॉन्करंट ऑडिट, समसामयिक लेखापरीक्षण. नेक्स्ट 14. इन सर्व्हिस कॉस्टिंग फॉर ट्रान्सपरंट बिझनेस द युनिट कॉस्ट इज. वाहतूक व्यवसायासाठी सेवा खर्चामध्ये खर्चाचे युनिट काय असते? तर बघा ऑप्शन आहे व्हेइकल, टन किलोमीटर, कॉस्ट पर आवर अँड कॉस्ट पर ट्रक. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, टन पर किलोमीटर. ओके. नेक्स्ट 15. अ पार्टनर विथड्रॉ 10,000 each month mid-month. Interest on drawing is 10% per annum. What is total interest for the year? बघा भागीदार दर महिन्याला मध्यम कालावधीत 10,000 काढतो, काढल्यावर 10% वार्षिक व्याज लागू आहे, तर एकूण व्याज किती असेल? बघा मंथली विड्रॉल 10,000, टोटल मंथ 12, टोटल ड्रॉइंग किती झालं 10 into 12 मीन्स 1,20,000, इंटरेस्ट रेट 10%. तर वेन विड्रॉ मिड मंथ मीन्स 6 मंथ, तर इनडायरेक्टली 1,20,000 into 10% into 6/12 मीन्स किती येईल 6,000. तर करेक्ट आन्सर किती येईल इथे 6,000. ओके. नेक्स्ट 16. अकाउंटिंग इज अ मेजरमेंट डिसिप्लिन रेफर्स टू विच कन्सेप्ट. हिशेबशास्त्र हे मापनाचे शास्त्र आहे, हे कोणत्या संकल्पनेशी संबंधित आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट गोइंग कन्सर्न, सेकंड ॲकरल,
थर्ड व्हॅल्युएशन अँड फोर्थ ड्युअल एक्सेप्ट. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड व्हॅल्युएशन मीन्स मूल्यांकन. नेक्स्ट 17. विच ऑफ द फॉलोइंग एक्सपेन्स इज नॉट अ डायरेक्ट एक्सपेन्स. खालीलपैकी कोणता खर्च थेट खर्च नाही. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट ऑक्ट्राय, सेकंड इम्पोर्ट ड्युटी, थर्ड फॅक्टरी रेंट अँड फोर्थ रॉयल्टी पेड. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड फॅक्टरी रेंट, कारखान्याचे भाडे. ठीक आहे. नेक्स्ट 18. इन LLP ऑडिट इज मॅन्डेटरी इफ टर्नओव्हर एक्सीड. LLP मध्ये ऑडिट बंधनकारक ठरतो जर उलाढाल खालीलपैकी कितीपेक्षा जास्त असेल. तर बघा ऑप्शन आहे 20 लाख, 25 लाख, 40 लाख, 60 लाख. तर करेक्ट आन्सर येईल 60 लाख. ठीक आहे. इफ जर ऑडिटमध्ये जर आपल्याला टर्नओव्हर एक्सीड 60 लाख असेल तर ऑडिट मॅन्डेटरी असतं. ठीक आहे. नेक्स्ट 19. इन इन्कम टॅक्स ड्यू डेट फॉर फिलिंग ITR फॉर अ कंपनी. आयकरात कंपनीसाठी ITR भरण्याची अंतिम तारीख कोणती आहे. तर बघा ऑप्शन आहे 31 मार्च, 30 सप्टेंबर, 31 जुलै, 31 ऑक्टोबर. तर करेक्ट आन्सर आहे 31 ऑक्टोबर. ओके. नेक्स्ट 20. अनक्लेम डिव्हिडंड फॉर मोर दॅन 7 इज ट्रान्सफर्ड टू. 7 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी न मागितलेला लाभांश कोठे वर्ग केला जातो. बघा ऑप्शन आहे रिझर्व, सेकंड इन्कम टॅक्स डिपार्टमेंट, थर्ड इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड प्रोटेक्शन फंड अँड फोर्थ कॅपिटल रिझर्व. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड प्रोटेक्शन फंड, गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी. नेक्स्ट 21. द मोस्ट अप्रोप्रिएट ऑडिट प्रोसिजर फॉर व्हेरिफाईंग प्रोसिजर फॉर डाउटफुल डेट इज. संशयास्पद वसुलीबाबत तरतुदीची पडताळणी करण्यासाठी योग्य ऑडिट प्रक्रिया कोणती. तर बघा ऑप्शन आहे फिजिकल व्हेरिफिकेशन, सेकंड कन्फर्मेशन फ्रॉम डेटर्स, थर्ड रिसिव्हिंग एगिंग ऑफ रिसिव्हर अँड फोर्थ बँक रिकन्सिलेशन. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड रिव्हिविंग एजिंग ऑफ रिसिव्हेबल्स, वसुली वयोमर्यादा पुनरावलोकन. ठीक आहे. नेक्स्ट 22. विच इज नॉट अन इसेन्शियल इलिमेंट ऑफ व्हॅलिड कॉन्ट्रॅक्ट. वैध कराराचा आवश्यक घटक नसलेला पर्याय कोणता आहे. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट ऑफर अँड एक्सेप्टन्स, सेकंड फ्री कन्सेंट, थर्ड रिटर्न ॲग्रीमेंट अँड फोर्थ लॉफुल कन्सिडरेशन. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड रिटर्न ॲग्रीमेंट, लेखी करार इज नॉट इसेन्शियल इलिमेंट फॉर व्हॅलिड कॉन्ट्रॅक्ट. ठीक आहे. नेक्स्ट 23. बघा काय म्हटलंय. मशीन कॉस्ट 4 लाख, युजफुल लाईफ 5 इयर्स, स्क्रॅप व्हॅल्यू 50,000. व्हॉट इज अॅन्युअल डेप्रिसिएशन अंडर स्ट्रेट लाईन मेथड. 4 लाखाच्या किमतीच्या मशीनीचे आयुष्य 5 वर्ष असून स्क्रॅप व्हॅल्यू 50,000 आहे तर SLM पद्धतीने वार्षिक घसारा किती. तर बघा कॉस्ट ऑफ मशीन किती आहे 4 लाख, स्क्रॅप व्हॅल्यू 50,000, युजफुल लाईफ 5 इयर्स. तर डेप्रेसिबल अमाऊंट जर बघितली तर 4 लाख मधनं 50,000 मायनस केले तर किती आहे 3,50,000 आपलं डेप्रेसिएबल अमाऊंट. ठीक आहे. तर अॅन्युअल डेप्रेसिएशन जर पाहिलं तर 3,50,000 डिवाइड बाय 5 मीन्स किती येईल 70,000. तर करेक्ट आन्सर किती येईल इथे 70,000. नेक्स्ट 24. अंडर इंडियन पार्टनरशिप ऍक्ट अ मायनर कॅन. इंडियन पार्टनरशिप ऍक्ट अंतर्गत अल्पवयीन व्यक्ती काय करू शकतो. तर बघा ऑप्शन आहे बी अ फुल पार्टनर, सेकंड साइन कॉन्ट्रॅक्ट, थर्ड शेअर प्रॉफिट ओनली अँड फोर्थ कॉन्ट्रीब्यूट कॅपिटल. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड शेअर प्रॉफिट ओनली, फक्त नफ्यात वाटा घेऊ शकतो. नेक्स्ट 25. इन बिल ऑफ एक्सचेंज द पर्सन हु इज ऑर्डर्ड टू पे इज कॉल्ड. बिल ऑफ एक्सचेंज मध्ये पैसे भरण्याचे आदेश दिलेला व्यक्ती कोण असतो. तर बघा ऑप्शन आहे ड्रॉवर, पेई, ड्रॉई, एंडोसर. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड ड्रॉई. नेक्स्ट 26. इन स्टँडर्ड कॉस्टिंग विच व्हेरियन्स इज कॅल्क्युलेटेड फर्स्ट. स्टँडर्ड कॉस्टिंग मध्ये सर्वप्रथम कोणता फरक व्हेरियन्स मोजला जातो. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट कॉस्ट व्हेरियन्स, सेकंड इफिशियन्सी व्हेरियन्स, थर्ड प्राइस व्हेरियन्स अँड फोर्थ युसेज व्हेरियन्स. करेक्ट आन्सर आहे थर्ड प्राइस व्हेरियन्स, किंमत फरक. नेक्स्ट क्वेश्चन 27. गोइंग कन्सर्न ॲझम्पशन इम्प्लाइज. गोइंग कन्सर्न गृहीतकाचा अर्थ काय होतो. बघा ऑप्शन आहे असेट्स आर रेकॉर्डेड ॲट मार्केट व्हॅल्यू, सेकंड द बिझनेस विल शट डाऊन इन फ्युचर, थर्ड द business will continue from an identified period and for indefinite period, and fourth income equals to expenditure. The correct answer is third business will continue for an indefinite period. व्यवसाय अनिश्चित काळासाठी चालू राहील.
नेक्स्ट 28 इन ऑडिट डॉक्युमेंटेशन वर्किंग पेपर मस्ट रिटेन फॉर ऑडिट दस्तावेजामध्ये कार्यपत्रके किती वर्ष ठेवावी लागतात तर बघा ऑप्शन आहे 1 इयर 3 इयर्स 7 इयर्स 8 इयर्स तर करेक्ट आन्सर आहे थर्ड 7 इयर्स ओके नेक्स्ट क्वेश्चन 29 अंडर जीएसटी कंपोजिट सप्लाय मीन्स जीएसटी अंतर्गत कंपोजिट सप्लाय म्हणजे काय तर बघा ऑप्शन आहे मिक्स बट अनरिलेटेड गुड सेकंड नॅचरली बंडल्ड गुड और सर्व्हिस विथ द मेन आयटम थर्ड डिफरंट इरेग्युलर इनवॉइस अँड फोर्थ अल्टरनेटिव्ह बंडल्ड सप्लाय द करेक्ट आन्सर आहे सेकंड नॅचरली बंडल्ड गुड और सर्व्हिस विद इन द मेन आयटम नैसर्गिकरित्या जोडलेली आणि एक मुख्य वस्तू असलेली पुरवठा नेक्स्ट 30 अ ट्रान्सपोर्ट सर्व्हिस कॉस्ट 18 lakh इयरली 300 days 660 पैसेंजर पर डे व्हॉट इज पर पॅसेंजर कॉस्ट वाहतूक सेवेसाठी वार्षिक खर्च 18,300 दिवस रोज 60 प्रवासी असल्यास प्रति प्रवासी प्रति दिवस खर्च किती बघा टोटल ॲन्युअल कॉस्ट 18 lakh ठीक आहे टोटल पॅसेंजर जर आपण बघितलं तर 300 days इंटू 60 पॅसेंजर मीन्स किती 18,000 तर 18 लाख डिवाइड बाय 18,000 केले तर किती येईल 100 तर करेक्ट आन्सर किती येईल इथं 100 नेक्स्ट 31 इन्कम फ्रॉम विनिंग लॉटरी इज टॅक्सेबल अंडर लॉटरी जिंकून मिळणारे उत्पन्न कोणत्या अंतर्गत कर योग्य आहे तर बघा ऑप्शन आहे सॅलरी अदर सोर्स कॅपिटल गेन बिझनेस इन्कम तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड अदर सोर्स इतर स्त्रोत नेक्स्ट 32 इन LLP पार्टनर्स लायबिलिटी इज LLP मध्ये भागीदारांची जबाबदारी कशी असते तर बघा ऑप्शन आहे अनलिमिटेड जॉईंट अँड सेव्हरल लिमिटेड टू कॉन्ट्रीब्युशन अँड फोर्थ फिक्स बाय पार्टनर तर करेक्ट आन्सर आहे थर्ड लिमिटेड टू कॉन्ट्रीब्युशन भांडवल मर्यादेपर्यंत नेक्स्ट 33 ई कॉमर्स ऑपरेटर मस्ट कलेक्ट TCS ॲट अंडर GST ई कॉमर्स ऑपरेटर कडून GST अंतर्गत किती दराने TCS घेतले जाते तर बघा ऑप्शन आहे 0.25 0.75 1% अँड 2% तर करेक्ट आन्सर आहे थर्ड 1% ओके नेक्स्ट 34 विच इज नॉट अ मेथड ऑफ इन्व्हेंटरी व्हॅल्युएशन अंडर AS2 नुसार साठा मूल्यांकनासाठी कोणती पद्धत मान्य नाही तर बघा ऑप्शन आहे FIFO LIFO वेटेज ॲव्हरेज अँड स्पेसिफिक आयडेंटिफिकेशन तर करेक्ट आन्सर आहे सेकंड LIFO फॉर लास्ट इन फर्स्ट आउट ओके नेक्स्ट 35 डेप्रेसिएशन इज कॅल्क्युलेटेड ऑन घसारा कोणत्या आधारावर मोजला जातो तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट ओरिजिनल कॉस्ट सेकंड मार्केट व्हॅल्यू थर्ड बुक व्हॅल्यू अँड फोर्थ रिप्लेसमेंट कॉस्ट तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट ओरिजिनल कॉस्ट मूळ किंमत नेक्स्ट 36 लॉस अंडर हाऊस प्रॉपर्टी कॅन बी सेट ऑफ हाऊस प्रॉपर्टी मधील तोटा कोणत्या उत्पन्नाविरुद्ध समायोजित केला जाऊ शकतो तर बघा ऑप्शन आहे सॅलरी कॅपिटल गेन अगेन्स्ट एनी हेड अँड कॅन नॉट बी सेट ऑफ तर करेक्ट आन्सर आहे थर्ड अगेन्स्ट एनी हेड कोणत्याही उत्पन्नाविरुद्ध नेक्स्ट 37 अ स्पेशल ऑडिट इज ऑर्डर्ड बाय स्पेशल ऑडिट कोणी आदेशित करू शकते तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट इंटरनल ऑडिटर सेकंड बोर्ड ऑफ डायरेक्टर थर्ड ऑडिटर हिमसेल्फ अँड फोर्थ टॅक्स ऑथॉरिटी और गव्हर्नमेंट तर करेक्ट आन्सर आहे फोर्थ टॅक्स ऑथॉरिटी और गव्हर्नमेंट ठीक आहे कर प्राधिकरण किंवा सरकार नेक्स्ट 38 टाइम ऑफ सप्लाय फॉर कंटिन्युअस सर्व्हिस विदाउट इनव्हॉइसेस चालू सेवेसाठी इनव्हॉइस नसल्यास पुरवठादाराची वेळ कोणती असते तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट द डे द सर्व्हिस इज कंप्लीटेड सेकंड द डे द पेमेंट इज रिसिव्ड थर्ड द अर्लियर पेमेंट डेट और ड्यू डेट अँड फोर्थ नन ऑफ द अबव करेक्ट आन्सर आहे थर्ड द अर्लियर ऑफ पेमेंट डेट और ड्यू डेट पेमेंट किंवा देय तारखेस लवकरात लवकर दिवस ठीक आहे नेक्स्ट 39 SSE earns 6 lakh invest 1,50,000 in PPF व्हॉट इज टॅक्सेबल इन्कम अंडर ओल्ड रिजिम एक व्यक्ती 6 लाख कमवतो आणि 1.5 लाख PPF मध्ये गुंतवतो जुन्या कर प्रणाली खाली कर उत्पन्न किती तर बघा ऑप्शन आहे 4,50,000 5 लाख 6 लाख 3 लाख बघा टोटल इन्कम जर पाहिलं तर ते किती आहे 6 लाख डिडक्शन ATC PPF 1,50,000 तर 6 lakhs minus 1,50,000 तर 4,50,000 तर करेक्ट आन्सर किती येईल 4,50,000 नेक्स्ट 40 इन अ कन्साइनमेंट लॉस आफ्टर डिलिव्हरी इज बर्न बाय कन्साइनमेंट मध्ये वस्तू वितरित झाल्यानंतर तोटा कोण बरोबर घेतो तर बघा ऑप्शन आहे कन्साइनी सेकंड कन्साइनर
थर्ड कस्टमर अँड फोर्थ इन्शुरन्स कंपनी. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट कन्सायनी, माल घेणारा. नेक्स्ट 41. विच डॉक्युमेंट इज नॉट यूज्ड इन ऑडिट डॉक्युमेंटेशन. खालीलपैकी कोणता दस्तावेज ऑडिटमध्ये वापरला जात नाही. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट मॅनेजमेंट रिप्रेझेंटेशन, बँक स्टेटमेंट, लेजर एक्झॅक्ट अँड ॲडव्हर्टाइजमेंट कॉपी. तर करेक्ट आन्सर आहे 4 ॲडव्हर्टाइजमेंट कॉपी, जाहिरात प्रत इज नॉट यूज्ड इन ऑडिट डॉक्युमेंटेशन. नेक्स्ट 42. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉन टॅक्सेबल अंडर जीएसटी. जीएसटी अंतर्गत खालीलपैकी कोणते कर मुक्त आहे. तर बघा ऑप्शन आहे एक्सपोर्ट, इम्पोर्ट, इंटरस्टेट सेल अँड सप्लाय टू सेल्स. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट एक्सपोर्ट, निर्यात. नेक्स्ट 43. विच इज नॉट अन एक्झाम्पल ऑफ अदर सोर्स इन्कम. अदर सोर्स उत्पन्नाचा खालीलपैकी कोणता उदाहरण नाही. तर बघा ऑप्शन आहे डिव्हिडंड, इंटरेस्ट, रेंटल इन्कम अँड गिफ्ट. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड रेंटल इन्कम, भाड्याचे उत्पन्न इज नॉट अ अदर सोर्स इन्कम. नेक्स्ट 44. रॉ मटेरियल 500 पर kg, नॉर्मल लॉस 5%, आउटपुट 950 kg, कॉस्ट पर kg. बघा कच्चा माल 500 प्रति किलो, सामान्य तोटा 5%, उत्पादन 950 किलो, युनिट खर्च किती. बघा इनपुट जर पाहिलं आपण x kg, नॉर्मल जर पाहिलं तर 5%, आउटपुट 95% ऑफ इनपुट किती आहे 950 kg. तर 950 डिवाइड बाय 95% केलं तर किती येईल 1000. आता 1000 इंटू 500 केले तर किती 5 लाख. आणि कॉस्ट पर आउटपुट जर पाहिलं तर 5 लाख डिवाइड बाय 95,000 मीन्स 526. इथे काही करेक्ट आन्सर येईल. नेक्स्ट 45. इन फंड बेस्ड अकाउंटिंग NPO, विच फंड इज फॉर स्पेसिफिक डोनेशन. NPO मध्ये विशेष देणगीसाठी कोणता निधी वापरला जातो. तर बघा ऑप्शन आहे जनरल फंड, कॅपिटल फंड, अर्न मार्क फंड अँड डोनेशन फंड. करेक्ट आन्सर आहे थर्ड और मार्क फंड, विशिष्ट उद्देश निधी. ठीक आहे. नेक्स्ट 46. नो ओपिनियन ड्यू टू स्कोप लिमिटेशन इज कॉल्ड. पुरेसा पुरावा मिळाल्याशिवाय मत न देणे म्हणजे काय. तर बघा ऑप्शन आहे क्वालिफाईड ओपिनियन, सेकंड डिस्क्लेमर, थर्ड ॲडवर्स ओपिनियन अँड अनमॉडिफाईड. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड डिस्क्लेमर. ठीक आहे, अभिप्राय नाकारणे. नेक्स्ट 47. विच इज नॉट अ डायरेक्ट टॅक्स. खालीलपैकी कोणता थेट कर नाही. तर बघा ऑप्शन आहे GST, इन्कम टॅक्स, वेल्थ टॅक्स, कॉर्पोरेट टॅक्स. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट GST. GST इज अ इनडायरेक्ट टॅक्स. नेक्स्ट 48. विच पार्टनर गिव्स कॅपिटल बट डज नॉट रन बिझनेस. कोणता भागीदार भांडवल देतो पण व्यवहारात भाग घेत नाही. तर बघा ऑप्शन आहे ॲक्टिव्ह, स्लीपिंग, नॉमिनल अँड सिक्रेट. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड स्लीपिंग, निष्क्रिय. ओके. नेक्स्ट 49. सेल 10 लाख, GP मार्जिन 25%, व्हॉट इज कॉस्ट ऑफ गुड सोल्ड. बघा विक्री 10 लाख, ग्रॉस प्रॉफिट मार्जिन 25% असेल तर कॉस्ट ऑफ GST. ते बघा सेल्स 10 लाख आहे, ग्रॉस प्रॉफिट 25%, तर 10 लाखावर 25% मीन्स 2,50,000. तर 10 लाख मायनस 2,50,000 म्हणजे 7,50,000. तर करेक्ट आन्सर किती येईल 7,50,000. नेक्स्ट 50. नेमो डॅट कुडो नॉन हॅबिट अप्लाइज टू. ठीक आहे, नेमो डॅट कुडो नॉन हॅबिट हे तत्व कोणत्या कायद्याशी संबंधित आहे. तर बघा ऑप्शन आहे पार्टनरशिप, कॉन्ट्रॅक्ट, सेल ऑफ गुड्स, LLP. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड सेल ऑफ गुड्स, माल विक्री. ठीक आहे. असेच जे आहे ते आपण इम्पॉर्टंट MCQ 3 सॉल्व्ह करणार आहे, 3 एक्सपेक्टेड करणार आहे. तसंच बघा महाट्रान्सकोसाठी PDFs अवेलेबल आहे, मॉक टेस्ट PDF, त्याच्यानंतर अकाउंट्स ऑल इन वन, त्याच्यानंतर फॉर्म्युला अँड प्रॉब्लेम बेस आणि रिव्हिजन बेस्ड PDF सुद्धा अवेलेबल आहे. ज्यांना पण PDF हवे असतील व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून PDF तुम्ही परचेस करू शकता. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तेव्हापर्यंत धन्यवाद.